आज कॉलेजला रिक्षाने जायचं होतं म्हणून पहिला अंघोळ बिंगोळ केलो आणि पद्धतशीर लवकर निघालो नीट कॉलेजकडे आणि ज्या आयला बघा रोडवर चिखल आहे की चिखलात रोड आहे कडे चालतं. बात तो सही है. अरे भाई कभी झुटीच नाही बोलता असं म्हणत नीट आलो रोड पाशी आणि रिक्षात वगैरे बसून नीट आलो तिथं आपल्या कॉलेजमध्ये आणि गेल्या आपल्याला बघा तिथं कोण दिसलं रावल्या आणि रावल्याच्या बाजूला बसला होता राम्या आणि कारण आपले पोरं याला चालू केले एक आली की हात जोडायला ताबे मी नेमकं तुम्हाला वाटलो काय ज्या आईला तुम्हाला का पोरगी मागितलो का बे. मी व्लॉग डायरेक्ट ब्रेकमध्ये चालू केलं आणि ब्रेकमध्ये बघा लपूड तोंडाचा आधार आला त्याचं ॲडमिशनचं काम होतं म्हणून मला पण घेऊन गेलं सोबत ॲडमिशनच्या कामासाठी आणि मी पण तिथंच बसलो होतो आणि राम्याला कुठलं तर फॉर्म आणायला पाठवलं होतं. राम्या ते फॉर्म वगैरे घेऊन आला आणि यांची काय गोष्ट चालू होती की मी उगी ऐकत बसलो होतो ज्याला ना एवढे मोठे फेकालता आत्र्याला नंबर प्रमाणे ये म्हणून हे नंबर दिले बघा आणि आम्ही जाऊन आतमध्ये बसलो होतो आणि मी बी ज्या आईला त्यासोबत बाजूलाच बसलो होता. शेवटी मी हाय म्हटलं काम लवकर होणारच ना मग काम वगैरे झालं आणि नीट गेला बाहेर आणि ते झालं जे मित्र गाठ पडले त्यांना असं ज्ञान शोधालताना त्यांना की काय आलं सगळं समजलं तर काय घंटा बी समजलं नव्हतं. चल बाळा चाललंय ज्ञान शोधला म्हणल्यावरती गाडी वगैरे काढला आणि नीट निघाला होता जवळच्या पेट्रोल पंपवरती पेट्रोल भरण्यासाठी आणि जायला नशीब एवढं खराब की पेट्रोल पंपवरचं पेट्रोल संपलं होतं म्हणून मग तिथनं नीट गाडी काढला आणि तिथनं नीट डुगू करत गाडी घेऊन निघाला जवळच्या पेट्रोल पंप पिसल्या तिथल्याच पद्धतशीर आपल्या गाडीमध्ये टाकला की पेट्रोल वगैरे टाकायचं झाल्यावरती परत आपण नीट निघाला होतो लक्ष्मी मंदिर कडे तिथनं नीट आलो लक्ष्मी मंदिर पाशी मग तिथनं आत्र्या मला सोडून गेला त्यांना पण घराकडे आणि मी पण तिथनं रिक्षात बसून आलो आपल्या घरापाशी पद्धतशीर जेवतो आणि निवांत झोपून टाकतो बघा आणि तुम्ही पण त्याचा व्लॉग आवडला असेल तर लाईक फॉलो तेवढं नक्की करा.